त्याचा उमेदवार थांबलाय तुमचा डॉक्टर साहेब? नाही सर, हे कसं तिन्ही डॉक्टर आहे ते तिन्ही, पण आम्ही त्यांना नाही. तो पण आपण त्याचे फुकट खावलेला, हा तो पण फुकट खावलेला मोदीचं, तर मोदीलाच आपण मतदान द्यायचं. काँग्रेसने काय केले? लोक म्हणलेले तर काहीच काम करायला चालत राहते जहाजाचे तोंड कसे. आपल्याला जे जनतेला जे पुरविले मोदी ना तितकं कुण्या सरकारनं पुरविले? लातूरचा खासदार सुधाकर श्रंगारे आहे, काळगे तुमच्याच इथल्या तालुक्याचा आहे. मग काळगेला देणार मतदान का सुधाकर श्रंगारेला? बीजेपी? नाही बीजेपीला. बीजेपीला का बरं? बीजेपीला मामा त्याने परतुता तसं जनतेचे केल्यात म्हणजे. मामा काय वाटतं तुम्हाला? काँग्रेसला मतदान करणार का बीजेपीला मतदान करणार? बीजेपीलाच करणार. का बरं? बीजेपीला का बरं? सुविधा केलीच, आमच्या पगारी पाण्याची सोय झाली आहे, मोठे मोठे रस्ते झाले, राशन सुद्धा त्याने फ्री दिवले जनतेला. अजून पेट्रोल आणि बाळा दवाखान्यात न्यायचं असेल 5 लाख रुपये दवाखाना फ्री कोणत्या सरकारने दिले मला सांगायचं उचलले. बरेच मोदी जातीवादी करलाले म्हणून अजिबात नाही. अहो, राम मंदिराच्या बाजूला मस्जिदचं काम चालू आहे. जातीवादी कशाला म्हणता तुम्ही? सांगा मला. हा, कशाला म्हणता? हुकुमशाही करते म्हणले. अजिबात हुकुमशाही नाही. मोदी सरकारमुळे देश राहिलाय, नसता देश दुसऱ्याच्या ताब्यात गेला असता आतापर्यंत. बाबा काय नाव तुमचं? बर, तुमच्या तालुक्यातला उमेदवार आहे शिवाजी काळगे आणि बीजेपी कडून सुधाकर श्रंगारे आहेत. मग बीजेपी कडच्या सुधाकर श्रंगारेला मतदान देणार का काँग्रेसला मतदान देणार? श्रंगारेला देणार. का बरं? श्रंगारेला का बरं? बीजेपीला देणार. बीजेपीला देणार. श्रंगारेकडे बघून का मोदीकडे? आपण आलोय शिवरामपाल तालुक्यातील हिप्पळगाव या गावामध्ये. सध्या लोकसभेचं वारं चालू आहे आणि त्याच अनुषंगानं काही मंडळी इथं चौकातल्या वट्ट्यावर बसलेली आहेत. आपण त्यांना विचारणार आहोत की काँग्रेस की बीजेपी, जी लढत चालू आहे काँग्रेस आणि बीजेपीची, त्याच्यामध्ये आता या लोकांचा कल कुणाकडे आहे? मामा नाव काय तुमचं? बर, काय म्हणतंय? मोदी सरकारनं काम केलंय का? मोदी सरकारनं जितके काम केले ते काँग्रेसने काय केले? लोक म्हणलेले तर काहीच काम करायला चालत राहते जहाजाचे तोंड कसे. आपल्याला जे जनतेला जे पुरविले मोदी ना तितकं कुण्या सरकारनं पुरविले? लातूरचा खासदार सुधाकर श्रंगारे आहे, काळगे तुमच्याच इथल्या तालुक्याचा आहे. मग काळगेला देणार मतदान का सुधाकर श्रंगारेला? बीजेपी? नाही बीजेपीला. बीजेपीला का बरं? बीजेपीला मामा त्याने परतुता तसं जनतेचे केल्यात म्हणून द्यायचे. तुमच्यासाठी काय केले नेमकं मोदी? नेमकं आमच्यासाठी 2000 पगार दिला आम्हाला शेतकऱ्याला. काही लोक म्हणलेले तर मोदी जातीवादी करते. नाही ते जातीवादी नाही मोदीचे. राशन तुम्हाला काय वाटतं? राशन फ्री ठीक आहे. मोदीला मतदान करणार? मोदीला. बर, कशासाठी काय केले मोदी? देशासाठी नेमकं देशासाठी काय केलं? देशासाठी चांगलं केलं देशासाठी. तुम्ही काय करता? काय तुम्ही शेती करता? शेतीतल्या काय मालाला भाव काय, म्हणजे मोदी बद्दल काय भावना आहे तुमची? चांगल्या भावना. ठीक. मग काय वाटतं तुम्हाला? काय काँग्रेसला मतदान करणार का बीजेपीला मतदान करणार? बीजेपीलाच करणार. का बरं? बीजेपीला का बरं? सुविधा केलीच, आमच्या पगारी पाण्याची सोय झाली आहे, मोठे मोठे रस्ते झाले, राशन सुद्धा त्याने फ्री दिवले जनतेला. अजून पेट्रोल आणि बाळा दवाखान्यात न्यायचं असेल 5 लाख रुपये दवाखाना फ्री कोणत्या सरकारने दिले मला सांगायचं उचलले? दिले का कोणी सरकारनं? एवढं गावात लोक म्हणले काय होते त्या 2000? काही म्हणतात लोकांचं ऐकायचं नाही. समजा बाया तरुण मंडळी सगळी बीजेपीकडे आहे, त्याची काही बिलकुल चिंता करायची नाही. हो, डायरेक्ट खात्यावर डायरेक्ट. राम मंदिर केले मोदीने. राम मंदिर केलं, सगळ्यांनाच केलं. आम्ही सगळ्यांनीच केलं. तुम्हाला काय वाटतं मोदी बद्दल? 500 वर्षापूर्वी जे काम झाले ते मोदी सरकारने केले. राम मंदिराचं 3 तलाक सारखे काम झाले, 370 हटवले. आणखीन काय करायचे मला सांगा? हा, माझं छोटस गाव आहे इथं सावरगाव, त्या गावाला 50-60 लाख रुपये आलेत. आणखीन काय पाहिजे मोदीची अपेक्षा? सांगा मला. लोक नावं ठेवलेत तरी कोण नाव असं सांगा मला एखादी नाव. हा, नाव कोणाला ठेवत नाही सांगा. बरेच लोक आहेत, बरेच. कसं असतं जातीवादी करलाले म्हणून? अजिबात नाही. अहो, राम मंदिराच्या बाजूला मस्जिदचं काम चालू आहे. जातीवादी कशाला म्हणता तुम्ही? सांगा मला. हा, कशाला म्हणता? हा, 3 तलाक सारखे काम झाले. तुम्हाला मोदीचं कुठलं काम आवडलं? हार काम आवडलं. एकही असं काम नाही की मोदीचं आवडाय नाही असं काम कोणचं आहे मला सांगा तुम्ही.
तुम्हाला तर वाटतंय का मोदीचं असं झालं? तुमच्या तालुक्यातलाच आता सध्या उमेदवार आहे काळगे. तालुक्याचा असून माझा तो गुरु जरी असला, मी लिंगायत आहे हो. जी हे आहेत का काळगे साहेब, हो, गुरु जरी असले तरी मोदीशिवाय आम्हाला पर्याय नाही. हो, एकमेव माणूस आहे मोदी सरकारमुळे. आम्ही या भाजप सरकारला शिवाय आम्ही कोणालाच मतदान करणार. तर तुम्ही करणार नाही तरी लोक म्हणतात की भाजप सरकार चांगलं नाही यावेळेस कुणीच म्हणू शकत नाही साहेब. हो, हुकुमशाही करते म्हणले. अजिबात हुकुमशाही नाही. मोदी सरकारमुळे देश राहिलाय, नसता देश दुसऱ्याच्या ताब्यात गेला असता आतापर्यंत. बाबा काय नाव तुमचं? जे ठीक आहे पगार चालू आहे का? पगार चालू आहे. कोण केले, मोदीने केले का काँग्रेसने केले? करून 15-20 वर्ष झालं पहिले झाले आमची. पहिलेच झाले. मग आता सध्या मोदीचं काम चांगलं आहे का? जुळले बिचारा, त्याने आम्हाला काही दुसरं केलं नाही. हा, जे आहे ते आम्हाला दिवलेलं जेवलेलं. बाबा तुमचं नाव काय? माझं नाव महादेव स्वामी. बर, तुमच्या तालुक्यातला उमेदवार आहे शिवाजी काळगे आणि बीजेपी कडून सुधाकर श्रंगारे आहेत. मग बीजेपी कडच्या सुधाकर श्रंगारेला मतदान देणार का काँग्रेसला मतदान देणार? सांगारेला देणार. का बरं श्रंगारेला? का बरं बीजेपीला देणार. बीजेपीला देणार? श्रंगारेकडे बघून का मोदीकडे बघून? काय मोदीकडे बघू. मोदीकडे बघून मतदान देणार. म्हणजे 40-50 वर्ष पहिलं राज्य झालं. आम्हाला शेतकऱ्याला पगार यायला वगैरे फुकट राशन खावला, हे उपकारच आहेत ते होते. ते लोक म्हणले का होते त्या 2000 नाही तसं ना, ते काही कामाचं नाही. आपण पाहिलं की या ठिकाणी बऱ्याच लोकांच्या प्रतिक्रिया आपण पाहिल्याच्या नंतर लोक म्हणत आहेत की मोदी शिवाय या देशाला पर्याय नाही. आणि लातूरचा जो उमेदवार आहे सुधाकर श्रंगारे यांनी जे मागच्या 5 वर्षात जे काम केले ते काम असमाधानकारक असून त्यांना सुद्धा असं वाटतंय की मोदीजीच्या या 400 पारचा त्यांनी नारा दिलेला आहे तो नारा पूर्ण करण्यासाठी ते पूर्णपणे सहकार्य करणार आहे. निवडणुकीचं वारं चालू आहे आणि भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस हे 2 प्रमुख पक्ष आहेत. आपल्याला काय वाटतं, कुठल्या पक्षानं कामं केलेली आहेत आणि आता कुठला पक्ष सत्तेत येऊ शकतो? गेल्या 10 वर्षापासून जे काम चालू आहे मोदी साहेबाचं, त्या मोदी साहेबाचेच लोक येऊ शकतात. नाही, अशी चर्चा आहे की मोदी जातीवादी करतायत असं तसं काय म्हणतात, त्याच्याबद्दल काय सांगाल? मोदी साहेबाची कोणची बी पॉलिसी जातीवादीसाठी नाही, समजा समाजासाठी आहे. आपल्या समाजासाठी कशा पद्धतीनं मोदी सरकार आल्यापासून लाभ झालेला आहे? आता देवणी शहरामध्ये कमीत कमी केंद्र सरकारची जी पॉलिसी आहे घरकुल, कमीत कमी देवणी शहरामध्ये 700 घरकुल मुस्लिम त्या जनरलमध्ये दिलेले आहेत 2.5 लाखाचे. आणि मागासवर्गीमध्ये कमीत कमी 350-400 घरकुल इथे मोदी सरकारच्या ह्याच्यामध्ये दिलेले आहे. आणि 1000-1500 घर हे शौचालयाचं काम केलेले आहे देवणी नगरपंचायतने. आपल्याला काय वाटतं मग ह्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष पुढे राहील का भारतीय जनता पार्टी पुढे राहील? काय वाटतंय आपल्याला? देशामध्ये भारतीय जनता पार्टी पुढे राहील. कशामुळे पुढे राहील असं वाटतंय आपल्याला? कामच आहेत ना त्यांचे, जे 50 वर्षामध्ये जे काम केले नाही काँग्रेसने, या 10 वर्षामध्ये केलेले आहेत. या निलंगा मतदारसंघामध्ये संभाजी पाटील सतत 15 वर्षापासून काम करत आहेत. त्यांचेच कामं आहेत जास्त. आणि हे 10 वर्षामध्ये मोदी साहेबाचे पुष्कळ पॉलिसी राबवल्या जिल्ह्यामध्ये त्यांनी. आणि लातूर जिल्ह्यामध्ये 4ही बाजूने हायवे, घरकुल आणि रोडी, राज्यमार्ग रोड, हे पुष्कळ काम केलेले आहे संभाजी पाटील. अबकी बार 400 पार म्हणत आहेत. हा बिलकुल 400 पार होईल.